वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायची कुठली इच्छा नाही, आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आम्ही हे सगळं केलंय। मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्या सोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतंय, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे। कबूतर खाण्यावरून बरंच आज मुंबईमध्ये मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे। या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल। त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही। महाराष्ट्र म्हणाले की सगळ्या जागा लढायला आता तयार होण्याची आपण गरज आहे, काही अलबेल दिसत नाहीये तिथे, म्हणजे सातत्याने तुम्ही म्हणताय मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज्ड आहेत, कोण काय करावं कोणाला समजत नाही, कोणाचा ताळमेळ कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे संध्याकाळी वेगळं बोलतात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात, जनता यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। सेना प्रमुख आज दिल्लीमध्ये, दोन्ही सेना प्रमुख दिल्लीत आहेत, काय झाले? दोघेही आपल्या सहकाऱ्यांना भेटतात, आमचे शिंदे साहेब पीएम साहेबांना भेटतात आणि दोजी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटतात। सर, बेस्ट वरून तुम्ही एक निर्णय काढला आहे, एकनाथ शिंदे असं म्हणजे बेस्ट वरून ते दोन निर्णय काढले, तर तुमच्यात आणि शिंदेमध्ये पुन्हा कुठले दोन निर्णय झाले? बेस्ट बद्दलचे दोन वेगळे। बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही, बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येते नाही। मुख्यमंत्रीजी, अध्यात्माची शक्ती आमच्या पाठीशी आहेच। भारतीय परंपरेमध्ये कर्तव्य आणि अध्यात्म हे एकत्रित चालतं।